रवी9 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। ढगेवाडीत ग्रंथराज पारायण सप्ताह सोहळा, वर्ष 8वे। अध्यात्माला भक्तीची जोड, ग्रामीण भागातील एक आदर्श पारायण। वाळवा तालुक्यातील ढगेवाडी येथे जगद्गुरू ब्रह्मचैतन्य संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे वैकुंठवासी सद्गुरू तात्यासाहेब वास्कर महाराज आभा पंढरपूर यांच्या कृपेने ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा शनिवार 25 एप्रिल ते 1 मे संपन्न होत आहे। या पारायणाचे 8वे वर्ष असून ढगेवाडी येथील श्री हनुमान मंदिरासमोर मुख्य प्रवर्तक कैलासवासी चंपाबाई आनंदा कांगडे यांच्या प्रेरणेने व कार्यवाहक श्री भानुदास रामचंद्र माने आभा यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या पारायणाचे व्यासपीठ चालक श्री हबप नवनाथ महाराज कुंभार मांगले हे आहेत। भानुदास माने यांच्यासह असंख्य माळकरी यांच्या उपस्थितीत हिंदूराव नरसिंगे सर यांच्या हस्ते अधिष्ठान पूजन झाले। दीप प्रज्वलन, वीणा पूजन, ग्रंथपूजन, कलश पूजन, तुळशी पूजन, हनुमान मूर्ती पूजन, तुकाराम महाराज फोटो पूजन, ज्ञानेश्वर महाराज फोटो पूजन, वास्कर महाराज फोटो पूजन, मृदुंग पूजन, पखवाज, व्यासपीठ पूजन, गणेश पूजन, ध्वज पताका पूजन, विठ्ठल रुक्मिणी फोटो पूजन, मंडप पूजन, टाळ पूजन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। 7 दिवस पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7:30 ते 11 ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, दुपारी 12 ते 1:30 विश्रांती, 3 ते 4 नाटाचे भजन व हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 कीर्तन, तसेच पहाटे 4 वाजेपर्यंत संगीत, भजन, हरिनाम, हरिजागर नित्यनेम केला जातो। हबप नंदनमाळी कुरळप, हबप बाळासाहेब धर्माधिकारी इचलकरंजी, हबप हरिकदम शिराळा बोरगाव, हबप अशोक देशमाने पेठ यांची प्रवचन सेवा, तर हबप भगवान महाराज माळशिरस पंढरपूर, हबप बाळासाहेब धर्माधिकारी महाराज इचलकरंजी, हबप शिवाजी पवार महाराज बावची, हबप देवदास सुतार महाराज वशी, हबप ज्ञानरत्न विनोद पोद्दार महाराज विटा, हबप आचार्य श्रावण महाराज देवाची आळंदी यांची कीर्तन सेवा होणार आहे। तर शुक्रवारी 1 मे रोजी सकाळी गावातून भव्य पालखीचे नियोजन असून व्यासपीठ चालक हबप नवनाथ महाराज कुंभार यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे व त्यानंतर महाप्रसादाचे श्री ज्ञानेश्वर पारायण मंडळ ढगेवाडी यांच्या वतीने आयोजन केले आहे। याचा भावी भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। पारायणाचे 7 दिवस सकाळी चहा नाश्ता, दुपारी संत पंगत, दुपारी 4 वाजता चहा नाश्ता व सायंकाळी 8 वाजता संत पंगत होणार असून याकरिता गावातील अनेक अन्नदात्यांनी अन्नदानाचे पुण्य मिळवले आहे। ढगेवाडी एक छोटेसे गाव असून या पारायणाच्या पहाटे 4 ते 6 या काकड आरतीला शेकडो महिलांची उपस्थिती नेहमीच असते, तर 100 पेक्षा जास्त मुलं मुली, महिला, तरुण ग्रंथ वाचनास बसत असतात व पारायण सोहळ्याकरिता गावातील तरुण मंडळी, आबालवृद्ध तसेच मोठ्या प्रमाणावर महिलांचे योगदान असते। याकरिता अनेकांनी सढळ हाताने मदत करून पूर्णवेळ सेवा दिल्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होत आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।